का? कारण आपण आर्य समाजी या तत्वाप्रमाणे आर्य या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये खरे आहोत की नाही हे आपल्यालाच माहित नाही. कारण आर्य हे काय आहे याची व्याख्या आपल्याला माहित नाही. आर्य शब्द म्हणजे आर्य कोण, म्हणजे त्याचे लक्षण काय आहे हेच आपल्याला माहित नाही. तर त्यांनी 8 लक्षणामध्ये पहिलं लक्षण दिलेलं आहे ज्ञानी. आता ते श्लोकाच्या माध्यमातून सांगितले होते. ज्ञानी सत्यवती वगैरे असं काहीतरी श्लोक आहे. तर ज्ञानी हे पहिलं आर्याचं लक्षण आहे. ज्ञानीचा अर्थ असा नाही की व्याकरण वाचलेलं आहे, 2-4 दर्शनं वाचलेले आहेत, वेदाचा काही भाग वाचलेला आहे आणि खूप मोठा विद्वान झाला आहे आणि तो कुठेतरी जाऊन प्रवचन द्यायला, याला ज्ञानी नाही. असं जर असेल तर आर्य समाजी संपूर्ण जर विचार केला तर अर्धा 1% सुद्धा राहणार नाही. बाकीचे ज्ञानी म्हणावं कोणाला? ज्ञानीचा अर्थ आहे समजदार, जो सहज समजून घेऊ शकतो. सगळ्या गोष्टी ज्या सहज समजून घेऊ शकतात, ज्यामध्ये समजदारी आहे. समजदारीचा अर्थ आहे जोडणे. जोडणे म्हणजे एकमेकांमध्ये आपल्यामध्ये जुडाव राहणे किंवा जोडणे, हा खरा अर्थ. आपली एक नेहमी आपली ओरड असते की आर्य समाजामध्ये सगळे म्हातारे कोतारेच आहेत, न जमीन माणसंच येणार झाले. यांना हे आपल्या सोबत का जुळना झाले, आपल्यासोबत का येणार गेले, त्याची कारण काय आहे? कारण आपल्यामध्ये ती प्रवृत्ती नाही. समजून त्यांना घेण्याची आपली प्रवृत्ती खरंच आहे का? RSSचे लोक शाखा लावतात. सतत वर्षभर 6 महिने एखादा व्यक्ती शाखेमध्ये गेला आणि तो जर 8-15 दिवस महिनाभर नाही आला तर त्याच्या घरी लगेच चक्रा मारतात. काय गोष्ट नाही, कसं का आले नाही, काय अडचण आहे का? ही आहे. आपण एखादा व्यक्ती आला महिना 2 महिने, त्याच्यानंतर तो नाही आला, गायब झाला, आपण त्याची चौकशी करत. तर ही प्रवृत्ती राहू नये. आर्य समाज हा जोडला जावा म्हणून एकमेकाबद्दल विचारपूस, एकमेकाबद्दल आत्मीयता ठेवणं. म्हणून त्यांनी पहिलं सांगितलंय की ज्ञानी म्हणजे समजदार. आणि दुसरं दिलेलं आहे तुष्ट म्हणजे संतुष्ट. ज्ञानीस्य संतुष्टवादी असं काहीतरी आहे ते, जितेंद्रिय वगैरे असं. तर तुष्ट म्हणजे संतुष्ट. आर्य समाजी किंवा आर्य हा नेहमी संतुष्ट राहायला पाहिजे. संतुष्ट म्हणजे कशामध्ये संतुष्ट राहावं त्यांनी? की मी खूप वय माझं झालंय पण मी पदच सोडायला तयार नाही, म्हणजे मी संतुष्ट नाहीच आहे. नाही, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा, जो माणूस सहजरित्या एखादी जबाबदारी दुसऱ्याकडे दिली आणि त्याच्याकडून ते काम करून घेणं आणि आपण त्यापासून निवृत्त होणं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आर्य समाजामध्ये सुद्धा नवीन युवा पिढींना सुद्धा पदाधिकारी करा आणि त्यांना त्यांच्याकडून काम करून घ्या आणि आर्य समाजाचं काम चालवा. म्हणजे आहे त्याच्यामध्ये संतोष मानणं, आणि जे आपल्याकडे आहे, जेवढं आहे त्याच्यामध्ये संतोष मानणं, हे आर्याचं एक दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण आहे दान देणारं पाहिजे. दान कसं द्यावं? चांगल्या पद्धतीचं दान द्यावं. लोक असं म्हणतात की घरामध्ये उरलं सुरलं किंवा कुठं कोणी घेईना गेलं, जुनं झालं, चला मंदिराला देऊन टाका, ही प्रवृत्ती चांगली नाही. दान देणारा व्यक्ती हा आर्य असू शकतो. चांगलं आणि नंबर 1च पाहिजे. घरी वाटल्यास तुम्ही थोडं हलकं खा, खराब खा किंवा शिळं खा किंवा हे, पण मंदिराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी देतो ते नंबर 1च पाहिजे. तरच ईश्वराला ती प्रार्थना आणि उपासना मान्य होते, नाही तर मग उपयोगाची नाही. तर दान देत आहे. आणि तिसरं आहे सत्यवादी. सत्यवादी बद्दल तर सगळ्यांनाच माहीत आहे. नेहमी सत्य आणि खऱ्यानं राहावं. सत्यवादी आर्य समाजी होते याचे उदाहरणं खूप आहेत. पूर्वीचे जज आर्य समाजाचा व्यक्ती जर कोर्टात आला आणि त्याने जर साक्ष दिली तर ताबडतोब फैसला देऊन टाकायचे. का? आर्य समाजी खोटा बोलत नाही, तो जो सांगतो अत्यंत खरंच असते, एवढा विश्वास आर्य समाजावर होता. एक छोटीशी घटना आहे. त्यामध्ये पंडित लोकनाथ चटर्जी हा एक आर्य समाजी होता. तो एका ठिकाणी एका गावामध्ये थांबला आणि त्या ठिकाणी तो थांबून आपले कपडे धुत होता. तितक्यामध्ये एक व्यक्ती आला. त्यानं सांगितलं की भाऊ, मला शेजारच्या गावात जायचं आहे, माझ्याकडचं हे सामान आहे, हे गठूड आहे, हे तू थोडं ठेव, म्हणजे मी जाऊन लगेच संध्याकाळपर्यंत परत येतो.
त्याला म्हणलं ठीक आहे बापू जा, पण मला सुद्धा जायचं आहे आणि तू लवकर ये. ठीक आहे म्हणला. त्याला ठेवलं ते गठोडं आणि निघून गेला. गेल्यानंतर त्याला यायला उशीर झाला, तरी याला थांबला. आता बाबा आपण शब्द दिलेला आहे, थांबावं लागते, पण तू आला. अरे भल्या माणसा, किती वाट बघितलो, किती तू आला नाहीस, काही नाही, इतका उशीर का झाला? त्याला म्हणलं असं होतं की त्या गावामध्ये माझ्या मुलीचं स्थळ होतं आणि त्या ठिकाणी चोरी करायला गेलो होतो, म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. असं आहे का? म्हणले बरं ठीक आहे, मग झालं का सगळं? हो. अरे पण ते एवढं याच्यात काय होतं की ते तू माझ्याजवळ ठेवलास आणि इथं काय गेला? त्याला म्हणला या गठोड्यामध्ये 1.5 शेर सोनं होतं आणि सोनं आहे त्याच्यात. म्हणजे त्याला म्हणले अरे भल्या माणसा, तू माझ्याकडेच का ठेवलास? तू माझ्यावर एवढा कसा विश्वास ठेवला? त्याला म्हणलं तू का घेऊन गेला नाहीस? त्याला म्हणला रस्त्यामध्ये मला लोक एखाद्या वेळेस चोरून विकून घेऊन गेला म्हणून मी तुमच्याकडे ठेवलो. तुम्ही माझ्याकडे का ठेवला? मला तुम्ही आर्य समाधी दिसला म्हणून मी ठेवलो. म्हणजे एवढा प्रगाढ विश्वास त्या आर्य समाधीवर राहत लोक, एवढं अशा पद्धतीनं विश्वास ठेवत होते. आणि तिसरं 5वं लक्षण आहे जितेंद्रिय. थोडक्यातच सांगायलो, जितेंद्रिय. अर्जुनाचं उदाहरण माहीत आहे आपल्याला. तो अप्सरेनं त्याला मोहित टाकलं होतं, पण त्याला मोह पडला नाही आणि तिला सांगितलं की तू माझ्या माते समान आहे. असे आर्य जे होते पूर्वी, किंवा ज्याला आपण आर्य म्हणतो, ते त्याच्यामध्ये तो जितेंद्रिय राहायला असावा असं. आता याच्यामध्ये जितेंद्रियचे उदाहरणं बघत असताना ऋषी दयानंदाचंच उदाहरण बघा, किंवा असे अनेक आहेत. चंद्रशेखर आझाद, सुखदेव, भगतसिंग, जे आपले भारतीय क्रांतिकारी होऊन गेलेले आहेत, त्यांचे उदाहरणं जर बघितलं तर ते सुद्धा जितेंद्रिय होते. आत्ताच एक नवीन यांचे जे वंशज आहेत, मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव आणि भगतसिंग, यांचे जे वंशज सगळ्यांचे आत्ताचे, त्यांना एकत्र करून त्यांनी एक कमिटी स्थापन केलेली आहे. त्या कमिटीमार्फत एक वेब सिरीज तयार करणार आहे आणि त्यावर एक चरित्र, दयानंद चरित्र, एक डॉक्युमेंटरी बनणार आहे, फिल्म. त्याची ते तयारी झालेली आहे आणि त्याला नरेंद्र मोदी सुद्धा त्यांनी मान्यता दिलेली आहे. का? कारण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या नेत्यांना किंवा या क्रांतिकारी लोकांना सगळ्यांचं प्रेरणा कोणाची होती? तर दयानंदाची प्रेरणा होती. आणि हे इतिहासानं झाकलं, इतिहासाने बंद केलं. इतिहासकारांनी दयानंदाचं नाव पुढे येऊच दिलं नाही. आणि या सगळ्या क्रांतिकाराच्या मागं प्रेरणा स्रोत जे होतं ते फक्त दयानंदाचं होतं. त्यामध्ये चंद्रशेखरची एक घटना आहे. ते पोलीस मागं लागल्यामुळे ते पळत होते खूप लांब, आणि अचानक त्यांना वाटले की आता खूप लांब पडणार, एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये ते गेले. तिथे एक म्हातारी होती. हे म्हातारी, मला तू आश्रय देतेस का? माझ्या मागं पोलीस लागलेले आहेत. ते म्हणजे तू कोण आहेस? तर मला मी चंद्रशेखर आझाद. असं आहे का? म्हणजे तिला एक खुशी वाटली. त्यानं म्हणलं तिला लपून ठेवलं. पोलीस आले आणि निघून गेले. नंतर बघितलं, थोड्या वेळानं बघितलं तर त्या घरामध्ये नवीन जवान सुंदर मुलगी आणि दयानंद, आपले चंद्रशेखर आझाद एकटा आणि म्हातारी. आता एखाद्याचं जर मनामध्ये जर काळं बेरा आलं असलं तर आजच्या जर काळात असलं तर काय केलं असतं? पण त्याने काय म्हणले, हे बुडिया, हे म्हातारी, ही ताई, बहीण कोण आहे? ही ताई कोण आहे? ती म्हणजे माझी मुलगी आहे. ही आजपर्यंत का राहिलेली आहे? तर त्यामुळे तिचं लग्न झालं नाही. का झालं नाही? तर म्हणजे माझ्याकडे पैसे नाही. असं आहे का? म्हणजे मग एक काम कर, म्हणले हे माझा हात धर आणि पोलिसाला देऊन टाक, माझ्यावर 5,000 रुपयाचं इनाम आहे. तर त्या म्हातारीला राग आला. ते म्हणलं मूर्ख आहेस का तू? अरे देशावर ज्यांनी आपलं सर्वस्व बलिदान करायला निघाले त्यांना मी इंग्रजाच्या हातात देऊ का? नाही म्हणले, माझी मुलगी कुमारी राहिली तरी चालेल, पण मी देणार नाही. ठीक आहे म्हणला. त्या दिवशी तो तिथंच थांबला, मुक्काम केला. रात्री त्याला झोप येणार गेली. अरे काय करावं? मग त्याने विचार केला, एक चिठ्ठी लिहिला. त्याच्यामध्ये लिहिलं त्याने की, आणि आपल्याजवळचं जे पक्षाचं थोडंफार धन होतं, पैसे होते, ते त्याने तिथंच ठेवलं आणि चिठ्ठी लिहिली आणि तो निघून गेला. रात्रीच निघून गेला. आणि सकाळी बघितलं म्हातारीने तर तिथं नाही. आजारला आवाज दिला तर नाही. म्हणून त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, हे माय, मी जात आहे. माझ्याजवळचं जे काही धन आहे हे धन मी या ठिकाणी ठेवत आहे, पण या धनाने ते माझ्या ताईचं, माझ्या बहिणीचं लग्न कर, आणि जर मी राहिलो परत आल्यावर तिच्या हातून नक्की राखी बांधून घे. म्हणून तो निघून गेला. तर जितेंद्रियचा म्हणजे असे लोक आर्य होते, असे उदाहरण आहे. म्हणून ते जितेंद्रिय होते, म्हणून मी हे उदाहरण दिलेलं आहे.
तर हे आपल्या आर्य समाजामध्ये असे जितेंद्रिय, जो आर्य समाज आहे तो जितेंद्रिय असावा असं म्हणलेलं आहे. आणि 6वा आहे दाता. आपल्याकडे दाता आज तयार आहेत की ज्यांना या आर्य समाजाचं भवन बांधण्यासाठी दरमहा काहीतरी मोठी रक्कम देत असतात आणि आपल्या अध्यक्षाकडे ती जमा होतात. असे निस्पृही दाते पाहिजेत की जे समाजाच्या उन्नतीसाठी असं स्वतःचं बरंच काही द्यावं, बरेच मोठे मोठे दान करावे. दाते, त्याला दाते म्हणतात. आपल्याला माहित आहे MDH मसालेवाले यांनी वैदिक धर्माच्या प्रचारासाठी संपूर्ण भारतामध्ये खूप खूप करोडो अब्ज रुपयाचं दान केलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी शाळा, कॉलेजेस, आर्य समाज यांनी आता इतर टंकाराचं वगैरे खूप मोठे करोडो रुपयाचं दान देऊन त्यांनी हे केलेलं आहे. असे मोठे मोठे दाते आहेत ज्यांनी आर्य समाजात हे दिलं. आणि 7वं लक्षण आहे दयाळू. आर्य हा दयाळू असलाच पाहिजे, तो दुसऱ्यावर प्रेम करणारा असलाच पाहिजे. तर तो रागीट आणि दुसऱ्यांना अपमानित करणारा अजिबात राहू नये. आणि 8वा जे शेवटचं लक्षण आहे ते आहे विनम्र. विनम्र म्हणजे नम्रताही पाहिजे. खूप मोठी विद्या विनयाने शोभते असे सुभाषित आहे. विद्या खूप आहे, मला ज्ञान खूप आहे, खूप वाचलो, बोलायला खूप भारी आहे, बोलतो, सगळं करतो, पंडित्य आहे, पण माझ्यामध्ये विनयता नसेल, विनम्रता नसेल तर मी आर्य नाही. तर ही 8 लक्षण आर्याची या ठिकाणी सांगितलेली आहे. तर आता आपण विचार करायचा की आपण खरंच आर्य आहोत का? तर नसतील तर आपल्यामध्ये ही 8 लक्षणं कशी उपजतील आणि कशी ती दृढ होतील याचा आपण सतत प्रयत्न करत आहोत. आणि निराश व्हायची गरज नाही. आज मी तुम्हाला सगळ्यांना असं करतो की भविष्यामध्ये सगळ्या दुनियामध्ये आर्य समाज हाच सर्वोपरी आहे आणि तोच राहणार आहे. त्याचं कारण असं आहे, मी मागच्या वेळेसही म्हटलं होतं, आपल्या या आर्य समाजामध्ये ज्या काही खऱ्या आणि सत्य गोष्टी आहेत त्याचं फक्त विवेचन या ठिकाणी केलं जातं. इथं तुम्हाला खोटं नाटक, अवलंबन, पाप पुण्य, बळ धन मिळेल, मला हे होईल ते होईल, नशीब पिशीब हे काही सांगणार नाही. जे करणार आहात पुरुषार्थ करा आणि व्यवस्थित राहा, हेच सांगण्याचं लक्षण या ठिकाणी केलं आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना आभारी.